हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आहे मस्त मस्त पाऊस आणि पाऊस पडते म्हटल्यावरती भजे खायचा मूड होतो. ती पण मस्तपैकी कढईतून काढल्याबरोबर भजे खायचा मूड होतो. पण आमच्या साहेबांचा मूड झाला आहे की आज गुलाबजाम खायचे. तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या दिवशी आणले होते गुलाबजामचे 170ला 2 पुडे भेटले होते. तर त्याच्यातला एक बनवला आणि एक ठेवला होता. तर तो सारखा दिसू लागला आमच्या साहेबाला. आमच्या साहेबाला म्हणजे हे आमच्या छोट्या पैलवानाला दिसू लागला. तर 2-4 दिवस झाले सारखा म्हणू लागला की मम्मी गुलाबजाम कधी बनवतेस, कधी बनवतेस. तर म्हटलं चला आज बनवूनच घेऊन या आणि मस्तपैकी पावसाच्या निमित्तानं जरासा खाऊया. पावसा म्हणजे एवढा काही पाऊस नव्हता. आपला दिवसभर जरासा झिमुड 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 चालू होता. तर ही पावसानिमित्तची माझी फुललेली बाग आहे. ह्याच्यात स्नेक प्लांट आहे वगैरे आणि असे छान छान झाड आहेत. त्याची माहिती पण मी तुम्हाला एक दिवशी देईनच. म्हणजे माझ्या बागेचा पूर्ण परिचय मी तुम्हाला देईनच. तर पाऊस पडतोय म्हटल्यावरती बाहेर जायचं तर काही कामच नसतो. मस्तपैकी घरातच आहे तर सगळं भेटत असल्याने खायचं प्यायचं ना असं लोळायचं एवढंच काम आमच्या मनीमावला सुचतं. मनीमाव नाही, आम्ही ह्याचं नाव झिंगऱ्या ठेवलेला आहे. तर हे साहेब मस्त दिवसभर सोप्यावरती असेच लोळत असतात आणि हा एकच सोपा त्याचा आवडीचा मी करून दिलेला आहे. कारण की दुसऱ्या कुठल्याही सोप्यावर म्हणा किंवा कुठल्या जागेवर बसला तर पावशेर किंवा म्हणा पाव किलो, पावशेर, अर्धा किलो, 1 किलो असे केस तो सोप्यावरती सोडतो. त्याच्यामुळं मग त्याला एकच सोपा निवडून दिलेला आहे की याच सोप्यावर तू बसत जा बाबा आणि ह्याच सोप्यावर तुझे केस झटकत जा. म्हणजे तो सोपा मी मस्तपैकी छान पुसून झाडून घेत जाईल. बाकी कुठलीही गोष्ट तू भरवून ठेवत जाऊ नकोस. म्हणून आता त्याला त्या सोप्यावरची सवय लागली. म्हणून या सोप्यावरती मस्त खातो पितो, मस्त बसतो लोळतो आणि कुठूनही बाहेर आला की त्या सोप्यावरतीच बसतो. तर आता झोप झालेली आहे साहेबाची. आता म्याव म्याव करायचं काम करणार. कारण की आता जोपर्यंत मी त्याला खायला देणार नाही तोपर्यंत त्याची म्याव म्याव काही संपणार नाही. त्याच्यासाठी मग लाडीगोडी मस्त लावावी लागते. मग तो मस्त माझ्या पायाजवळ वगैरे येऊन मस्त लाडीगोडी वगैरे करतो. तर ही बघा, ही अशी आमची लाडीगोडी असती की मला काहीतरी खायला दे, त्याच्याशिवाय मी इथून उठणार नाही. हो का, अशी आमची ही लाडीगोडी असते. तर आता त्याचं तर राहणारच आहे, तो करणार थोडा वेळ लाडीगोडीत. पण त्याचा टायमिंग झाल्याशिवाय मी त्याला काही खायला देणार नाही. खायला म्हणजे पेडिग्री मी त्याला टाईमनुसार देत असते. बाकी इतर वेळेस चपाती, तो म्याव म्याव म्हटला खूपच तर चपातीचा चुरा करून देते त्याला. तरी पण तो इतका आगाव आहे की चपातीचा चुरा न खाता नुसता पेडिग्रीची वाट बघत असतो आणि चपातीचा चुरा तसाच राहिलेला असतो. तर गोड बनवते म्हटल्यावर गोडसोबत काहीतरी कडूसुद्धा पाहिजे ना. म्हणून मग कारल्याची भाजी मस्तपैकी केली. कारण की गुलाबजाम आणि बटाट्याचे भजे हा प्लॅन होता आमचा. तर प्लॅनमध्ये आता म्हटलं हे पोरं तर काही जेवण करणार नाहीत आणि मी जेव्हा कारल्याची भाजी करते तेव्हा हे काही पोरं कारल्याची भाजी करत नाही. मग स्पेशल वेगळं वरण बनवावं लागतं. म्हटलं आज जाऊ दे, आज भजी आणि गुलाबजाम बनवतेच आहे. तर नको दुसरं काही करायला. कारण की पोरांची भजी आणि गुलाबजाम खाऊनच पोट भरतात. त्याच्यानंतर ते काही जेवण वगैरे करत नाही. मग म्हणून कारल्याची भाजी आमच्यासाठी होती. कारल्याची भाजी जर तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला एक टिप देते. कारल्याची भाजी करत असताना कारल्याची भाजी आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्या भाजीला अजिबात झाकण लावायचं नाही. म्हणजे ती झाकायचीच नाही शिजेस्तवर भाजी. जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत ती झाकायची नाही. त्यामुळं कडू लागत नाही. कोणी कोणी काय करतं, भाजी कडू लागते म्हणून ती उकळतं किंवा मिठाच्या पाण्यामध्ये कोणी कोणी ठेवतं. पण खरं सांगू का, अशीच तुम्ही भाजी जरी बनवली ना तर ती अजिबात कडू लागणार नाही. फक्त तिला झाकण ठेवायचं नाही आणि 1-2 कांदे एक्स्ट्रा टाकायचे आणि 1-2 टमाटर जास्तचा टाकायचा. म्हणजे ती भाजी अजिबात कडू लागत नाही आणि खूप सुंदर लागते. आणि महत्त्वाची टीप म्हणजे ती झाकायची नाही. तिची वाफ पूर्ण बाहेर जाऊ द्यायची. तर हळदीचा डबा बघत असाल तुम्ही, हळद माझी संपली आणि आता दुकानात जायचं म्हटलं तर चिखल आहे. आता मी काही जाणार नाही. म्हटलं हळदीचा डब्बा धुवून मी ह्या भाजीमध्ये पूर्ण मिक्स करून देईल. म्हणून मी साईडला ठेवलं. त्यात सगळं तिखट, मीठ, हळद आपलं सगळं जे काही आहे टाकायचं ते सगळं टाकलं. तसं सहसा माहिती आहे का, इकडचे जे लोक आहेत आमच्या इकडे जे राहणारे आता भाडेकरू वगैरे, ते ना लसणानी फोडणी देतात. खरंच सांगायवर लसणानी फोडणी कोण देतं का भाज्यांना? माझ्या आता प्रत्येक भाजीला कांदा टमाटर हा असतोच म्हणजे असतोच. अशी कुठलीच भाजी नाही की मी त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर टाकत नाही. एकदम भेंडीमध्ये सुद्धा मी कांदा टाकते. आमच्या इकडे भेंडीमध्ये नाही टाकत वाटल्यास, कारण की ती चिकट असते. त्याच्यामुळं कांद्याने अजून ती गोड होते. पण मी एक तरी का होईना, अर्धा तरी का होईना कांदा मी भेंडीच्या भाजीमध्ये टाकत असते. तर असं तुम्ही आपल्या जिभेच्या चवीनुसार प्रत्येकजण करत असतं.
तर अशा प्रकारे आमचा आजचा हा बेत आहे. कारल्याची भाजी, गुलाबजाम, आलूचे भजे, बटाटा भजे आणि भात, चपात्या. तर आता सगळं करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा मस्तपैकी काहीतरी करून खा पावसाच्या निमित्ताने. आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.